गुरुशरणं श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरवे नमः. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. अशी माऊलींची 6व्या अध्यायातली गुरूंच्या वर्णन करतानाची रूपकातली ही ओवी आहे. माऊली म्हणतायत की मज हृदयी सद्गुरू. आता सद्गुरू ही व्यक्ती आहे का शक्ती आहे? देव आहेत का मानव आहेत? ह्याच्यावर शास्त्रकारांनी अनेक उहापोह केलेला आहे. तुकाराम महाराजांची एक आरती आहे. तुकाराम महाराजांनी एक सुंदर आरती केलेली आहे सद्गुरूंच्या प्रती. ती आरती अशी आहे की ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुराया, माझ्या सावळ्या राया, पाच आहे तत्वांच्या ज्योती लाविल्या जाणा. निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली. सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. 16 सांधे 72 कटड्या काया रचेली, हरीने काया रचेली. 9 खिडक्यांचा डौल आत मूर्ती बैसविली. हे आपल्याला असे सरळ जर बघितलं तर ही आरती वाटते, पण ह्याचा गूढार्थ इतका सुंदर आहे. त्याचा अभ्यास करत असताना असं जाणवलं की किती सुंदर तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ही सद्गुरू शक्ती कुठे स्थित आहे शरीरामध्ये, किंवा ज्याला आपण देवात्म शक्ती म्हणतो, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, जिला आपण आल्हादिनी शक्ती म्हणतो, जिला आपण आपली सर्वव्यापिनी शक्ती म्हणतो. सर्व चराचरात व्यापून जी उरलेली आहे त्यातिष्ठद्दशांगुलम असं वेदांनी श्रुतींनी सुद्धा म्हणलेलं आहे. नेती सांगितलं वेदांनी. परमात्मा कसा आहे माहिती नाही, असा आहे का माहिती नाही, तसा आहे का माहिती नाही, चतुर्भुज आहे का माहिती नाही, द्विभुज आहे का माहिती नाही, नराचा देह आणि सिंहाचं तोंड असं आहे का माहिती नाही. नेती म्हणून सांगितलेलं आहे. त्यातिष्ठद्दशांगुलम, सगळ्याला व्यापून उरलेली ही जी शक्ती आहे ही कुठे आहे ह्याचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी ह्या आरतीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. 5 तत्वांच्या ज्योती लाविल्या जाणा. आता ही 5 तत्व कुठली आहेत? 5 अंग आपल्याला माहिती आहेत, 5 तत्व माहिती आहेत, पंचप्राण माहिती आहेत. प्राण, व्यान, अपान, उदान, समान, ह्यात ही जी तत्व आहेत ह्या तत्वांची ज्योत लावलेली आहे असं म्हणतात तुकाराम महाराज. आणि ही जी ज्योत लावलेली आहे ह्या ज्योतीनी, पंचप्राणांच्या ज्योतीनी हे आरती चालू आहे असं सांगितलेलं आहे. आरती कोणाची करतायत? परमात्म स्वरूप जे सद्गुरू आहेत, जे सर्व प्राणीमात्राच्या, मनुष्यादी जीवजंतू सहित सर्व प्राणीमात्रांच्या हृदयावर जो परमात्मा विराजमान आहे त्या परमात्म्याची आरती चालू आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात की 16 सांधे 72 कटड्या काया रचेली. किती सुंदर वर्णन आहे. 16 सांधे म्हणजे काय? ह्याच्या 2 गोष्टी जोडल्या जातात. म्हणजे आता हे मनगट आहे आपल्या हाताचं, हे मनगट आणि हे हा हात, हा जो हलतोय मधला भाग, ह्याला सांधा म्हणतात. संपूर्ण मानव शरीरामध्ये, मानवच नाही प्रत्येक जीवामध्ये हे सांधे आहेत असं सांगितलेलं आहे. मग हे किती सांधे आहेत? तर तुकाराम महाराज म्हणतात की हे 16 सांधे आहेत. मग कुठले कुठले आहेत मोजूया आपण. आपलं पण शरीर आहे. हे पंजा जो आपला पायाचा असा होतो तिथे एक सांधा आहे असं सांगितलं. म्हणजे 2 पाय आहेत म्हणजे तिथे 2 सांधे झाले. त्याच्यानंतर आपल्या हा घोट्याच्या तिथे 2 सांधे आहेत असं सांगितलेलं आहे, म्हणजे 4 झाले. त्याच्यानंतर गुडघे फोल्ड होतात, आपले लांब होतात, फोल्ड होतात, तिथे 2 आहेत. 2 गुडघे आहेत, तिथे 2 सांधे आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जांघेमध्ये 2 सांधे आहेत असं सांगितलं. इथं जांघेपासूनचा पाय काही योगाने पाय लोक वर करू शकतात. आता काही लोकांना ते तसं शक्य नाही, तर ह्याचा परिणाम आहे आपल्या व्यवस्थित आपण जे नेहमी प्रयत्न करतो त्याच्या परिणामानं आपल्याला होऊ शकतं.
त्याच्यानंतर जे सांधे सांगितलेत की हे हाताचे, पंजा हाताचा जो आहे ह्याच्या मधलं जे आहे हे 2 सांधे आहेत. त्याच्यानंतर हे कोपरातले सांधे आहेत हे 2. अशा सगळे जर टोटल आपण केली तर 16 सांधे आहेत हे खांदे. 16 सांधे 72 कटड्या काया रचेली असं तुकाराम महाराज आपल्या सर्व मानवाच्या शरीराचं वर्णन करताना सांगतायत. आता ही जी काया आहे, ही आपली जे शरीर आहे, आपलं जे हे कुडी आहे ज्याला आपण म्हणतो, ह्याची रचना कशी आहे हे सांगताना पुष्कळ वेळेला असं सांगितलेलं आहे की हा तंत्र, कुलार्णव तंत्र म्हणून एक फार तंत्रशास्त्रातले एक फार सुंदर तंत्राचा भाग आहे. आपल्याला तंत्रामध्ये जायचं नाही. पूजनीय शरद भाऊ नेहमी सांगतात किंवा नारायण काका सुद्धा नेहमी सांगायचे की आपण तंत्रात नको जायला, कारण आपल्या पूर्वासुरींनी हे सगळं तंत्रातनं काढून एक जिष्ट ज्याला आपण म्हणतो त्याशी समरी काढून पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त ते खायचं आहे. ते कसं केलं, तळलं किती, त्याला फोडण्या किती दिल्या, ह्याच्या खोलात जाऊ नका. आपल्या पूर्वासुरींनी खूप त्याचा त्रास घेतलेला आहे. कारण गोळवणी महाराजांनी ज्या वेळेला स्वतः दीक्षा घ्यायची त्यांना इच्छा झाली, त्यांना पूर्ण हे सगळे आसन प्राणायाम सगळे अवगत होते, बार्शीला असताना सुद्धा आणि कोल्हापूरला असताना सुद्धा. पण त्यांची एकच इच्छा होती की कुलार्णव तंत्रामध्ये जसं सांगितलेलं आहे तशी वेद दीक्षा मला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये गोळवणी महाराज त्यांचे सगळे समवयस्क त्यावेळेसचे त्यांचे सगळे मित्रमंडळी, समविचारी मित्रमंडळी चर्चा करत असत. आणि मग हुशांगाबादला लोकनाथ तीर्थला हा सगळा भाग वेगळा आहे. आज आपल्या त्या आजच्या चिंतनाचा तो विषय नाही आहे. पण वेद दीक्षा हे कुलार्णव तंत्रामध्ये सांगितलेले आहे. आणि ती जर पाहिजे असेल तर बरोबर, आता आपण वेद दीक्षा म्हणजे काय, समजा धनुष्य असं आपण लावलेलं आहे बाणाला, आणि एखादं असं टार्गेट असतं, त्याला आपण बरोबर वेद घेऊन इकडून असा बाण सोडतो की तिथे बरोबर ती गेला पाहिजे तो बाण, त्याला वेद दीक्षा असं म्हणतात. मग ही वेद दीक्षा म्हणजे हा वेद गुरु कुठे सोडतात, तर याचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या काया आहे, ही जी कुडी आहे, हे जे 72 कटड्या आहेत, हे जे 16 सांधे आहेत आणि ही 9 द्वारं आहेत, यामध्ये जो परमात्मा तत्व ठेवलेलं आहे, यामध्ये जो परमात्मा आहे, यामध्ये जी शक्ती आहे, यामध्ये जे सद्गुरू आहेत, यामध्ये जे भगवंत आहेत, यांच्या स्थायी स्थित असलेली, मूलाधारात स्थित असलेली जी सुषुम्ना आहे, त्या सुषुम्नाला बरोबर वेद असा बाण मारणारे जे गुरु असतील ते ह्या शक्तिपात संप्रदायातले श्रेष्ठ गुरु असं मानलेलं आहे. आणि गोळवणे महाराज अशा गुरुच्या शोधात होते की डायरेक्ट वेद तिथे बरोबर असा बाण गेला पाहिजे, असे गुरु मला मिळाले पाहिजेत. आणि मग शोधता 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 त्यांना लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची भेट झाली आणि स्वामी महाराजांनी त्यांना वेद दीक्षा दिलेली आहे. म्हणजे पहा आपण किती भाग्यवान आहोत. या परंपरेतले आपण पायिक आहोत, या परंपरेतले आपण साधक आहोत की आपल्याला आपण जे साधना करतोय ही साधना वेद दीक्षेची, म्हणजे ह्या शक्तिपात दीक्षेची, म्हणजे ह्या महायोगाची, म्हणजे ह्या कुंडलिनीची, म्हणजे ह्या सगळ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या शक्तीचे आपण उपासक आहोत. म्हणून आपल्याकडे शक्तिपूजा ही श्रेष्ठ मानलेली आहे. तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात की 16 सांधे 72 कटड्या काया रचियली, हरीने काया रचियली, नवखिडक्यांचा डौल आत मूर्ती बैसविली. आता मला सांगा, शरीरातल्या नवखिडक्या कोणत्या आहेत? बहुतेक सगळ्यांना माहिती असतील, त्याचे अभ्यासक आहेत सगळे, आपण सगळे त्याचे पांथिक आहोत. नवखिडक्या आहेत आपल्या सगळ्या ह्या शरीरामध्ये, आपल्याच नाही, मानवाच्याच नाही, मुंगीपासून, कृमीपासून, कीटकापासून जितके जीव हालचाल करतायत, ज्याला आपण सजीव असं म्हणतो, त्या सजीवाच्या प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या नवखिडक्या आहेत आणि हे सगळी नवद्वारं आहेत असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला वेदांचा अर्थ आम्हाला ठावे असं म्हणलेलं आहे. आम्हाला वेद माहीत नाहीत, आम्हाला श्रुती माहीत नाही, आम्हाला स्मृती माहीत नाही, पण आम्हाला सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे की फक्त शांतपणे बसा, डोळे झाका आणि अनुभवा. हे जे आपल्याला सुग्रास भोजन आपल्याला आपल्या समोर ताटात ठेवलेलं आहे, हे फक्त आपल्याला ग्राप्स करायचं आहे, हे फक्त आपल्याला जेवण जेवायचं आहे, आपल्याला हे फक्त जेवून हळूहळू हळू त्याचा रवंथ करत करत ते पचवायचं आहे आणि आपल्याला मोक्षधामाला जायचं आहे. त्रिजन्मात मुक्ती असं सांगितलेलं आहे. आणि हे मागण्याची गोष्ट, देण्याची गोष्ट नाही आहे, लेणे पाने की चीज नाही आहे, होणे पाने की चीज आहे असं लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनीच सांगितलेलं आहे. ह्या नवखिडक्या कुठल्या आहेत? मोजा. 2 डोळे, 2 कान,
हे 2 नागपुड्या किती झाले? 2 आणि 2 4 आणि 2 6 7 8 9. ह्या नवखिडक्या असं शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्याचं असं वर्णन केलंय, नवखिडक्यांचा डौल आत मूर्ती वैसविली. आत म्हणजे हृदयस्थ भगवान विष्णू ज्याला आपण म्हणतो, की हृदयामध्ये ही मूर्ती बसवलेली आहे. मग ती मूर्ती कशी आहे? शास्त्रकारांनी अनेक वर्णन केलेले आहेत. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदर्शम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्दानगम्यम वंदे विष्णुम भवभयहारम सर्वलोकय एकनाथम. अशी ही वर्णनं शास्त्रकारांनी केली आहेत. पण वेद म्हणतो नेती नेती, तुम्हाला ती जाणता येणार नाही, पाहता येणार नाही ती शक्ती. तुम्हाला सद्गुरूंची कृपाशक्ती ही अनुभवायला येते, पण सद्गुरूंची कृपाशक्ती दाखवा म्हणलं तर त्याला कुठलेही पॅरामीटर्स नाही आहेत. कुठलं भिंग लावून आपल्याला ती शक्ती पाहता येईल का? ते परमात्म तत्व पाहता येईल का? ते आपल्याला देव पाहता येतील का? ते आपल्याला भगवंत पाहता येतील का? तर ह्याचं उत्तर आपण तर, तुम्ही आम्ही तर सामान्य मानव आहोत, पण प्रत्यक्ष 4ही वेद उपवेद ह्या सगळ्यांनी सांगितलंय की नेती नेती, आम्हाला हे पाहता येणार नाहीये. आणि ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हेच सांगतायत की मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. म्हणजे असं आहे का हो, की समजा आता आपण आत्ता दीक्षा घेतली, कुठले तर गुरु आहेत आपले, समजा उदाहरण घ्या की आपण शरद भाऊ महाराजांकडून दीक्षा घेतली, तर ते तुमच्या हृदयात कसे बसतील हो? प्रॅक्टिकली जर विचार केला तर ते हृदयात बसणार नाहीत फिजिकली, पण त्यांची जी शक्ती आहे, परंपरेनं आलेली जी शक्ती आहे, ती शक्ती बरोबर त्या हृदयात स्थित आहे असं सांगितलेलं आहे. माऊलींनी याचंच एक उदाहरण देताना असं सांगितलंय की ऐशी कर्मसाम्य दशा, तुमची कर्मसाम्य दशा जवळजवळ झाली, पाप पुण्य असे बरोबर असे तराजूमध्ये एक ह्याला आले की तुम्हाला सद्गुरू भेटे अपयशा असं सांगितलं. आपोआप सद्गुरू येऊन भेटतात, कुठे शोधत जायची गरज नाही आहे. तसं पाहायला गेलं तर मी अनेक वेळेला मागेही सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी आहे समजा, तर प्रत्येकाचे गुरु हे गोळवणे महाराजच राहिले असते, काका महाराजच राहिले असते, दत्त महाराजच राहिले असते, 10च्या 10 कोटी लोकांचे. असं होत नाही. पूर्वकर्मानुसार प्रत्येक शिष्याचे त्याचे गुरु ठरलेले असतात. याचं एक सुंदर उदाहरण सांगतात की इथेच एक प्रभात रोडला एक गद्रे नावाचे एक खूप चांगले सत्पुरुष होऊन गेले, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतले. ते आत्ता त्यांचा लौकिक असा आहे, पण ते ज्या वेळेला गोळवणी महाराजांकडे 69 साली दीक्षा मागायला आले की मला तुम्ही दीक्षा द्या महाराज, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की तुझा गुरु मी नाही आहे, तुझे गुरु दुसरे आहेत, त्यांच्याकडून तू दीक्षा घे. म्हणजे प्रत्येक गुरूंचे शिष्य पण ठरलेले असतात आणि प्रत्येक शिष्यांचे गुरु पण ठरलेले असतात. त्याच्या त्याच्या प्रार्थनानुसार, त्याच्या त्याच्या नशिबानुसार, त्याच्या त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला तसे तसे गुरु मिळत जातात. आपण इतके खरं म्हणलं तर पुण्यवान आहोत की आपल्याला आपण ह्या श्रेष्ठ परंपरेमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणित दत्त संप्रदाय आणि परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज प्रणित महायोगाचा शक्तिपात संप्रदाय, हे दोन्ही संप्रदायाचा समन्वय हा गोळवणी महाराजांच्या ठायी झालेला आहे. आपल्या ह्या वासुदेव निवासमध्ये हे प्रयाग आहे वासुदेव निवास. वासुदेव निवास हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे आपल्या ह्या महायोगाचं. आणि हा दत्त संप्रदाय आणि हा महायोग संप्रदाय ह्या दोन्हीचा इथे संयोग झालेला आहे, ह्या दोघीचा इथे मिलाप झालेला आहे. आणि इथून पुढचे सगळे जे आहे ते सद्गुरू हे श्रेष्ठ परंपरेतले आलेले आहेत. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत की यांच्याकडून आपल्याला ही दीक्षा मिळालेली आहे. तर माऊली म्हणतायत की मम हृदयी सद्गुरू, सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू हे शक्ती आहे. तर हे हृदयास्थ एकदा विराजमान झाले की मग आपल्या आपण अंतर्मनामध्ये झोकायला लागतो असं सांगतात. बाहेर काय, बाहेरच्या अंगाला भुलून उपयोग नाही. माऊलींनी ते सांगताना सुद्धा पुढे सांगितलंय की संन्यासाची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे माऊलींनी. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्याशी जाणं निरंतर, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. संन्यस्त वृत्ती असायला लागते. संन्यस्त ही वरून भगवी वस्त्र घातली म्हणजे संन्यासी झालाय का? आहेत आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा किंवा अन्य अजून सुद्धा कुठे श्रेष्ठ महात्मे आहेत असे, भगवी वस्त्र घालून सर्वसंग परित्याग करून केवळ आपल्या उद्धाराकरता समाजामध्ये फिरतायत आणि शरीर चालवायचं म्हणून 2 घास खात आहेत, असे अनेक महात्मे
पृथ्वी तलावर ह्या जगामध्ये आहेत. परंतु ही ज्या वेळेला म्हणतात की हृदयामध्ये शक्ती आहे, हृदयामध्ये सद्गुरू आहेत, हे ज्या वेळेला माऊली म्हणतात त्यावेळेला त्यांना माऊलींना ते व्यक्ती अपेक्षित नाही आहे, माऊलींना ती शक्ती अपेक्षित आहे. म्हणून माऊली म्हणतात की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. गुरु दाविलिया वाटा. गुरूंनी सांगितलंय ना की साधना करा, तर साधना करत असता असता आपलं कल्याण, आपलं काय चांगलं करायचं हे ती शक्ती ठरवते. तुम्ही एकदा गुरूंना अधीन झालात की गुरुच्या अधीन एकदा तुम्ही गेलात की तुम्हाला स्वतःचं अस्तित्व नसतं. तुमचं जे काही क्षेम आहे, जे काही भलं आहे, जे काही चांगलं आहे, जे काही वाईट आहे, त्याचा सगळा कंट्रोल, रिमोट हा जो सगळा आहे तो गुरूंच्या ताब्यात जातो असं सांगितलेलं आहे. म्हणून माऊलीने इथं असं सांगितलेलं आहे की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. हा संसार आहे, हा संसार हा आपण नेहमी म्हणतो की मी संसार करतो, पण शास्त्र असं आहे, अनेक मोठ्या महात्म्यांनी सांगितलेलं आहे की संसार हा होत राहतो, संसार करायला लागत नाही. वास्तविक पाहता अध्यात्म हे करायला लागतं, उठायला लागतं, सकाळी स्नान संध्या आपली करायला लागते, आपण साधनेला बसायला लागतं. ठीक आहे, बसायची तर प्रक्रिया आपल्याला करायची आहे, बसल्यानंतरचे सगळे आपले पूर्वसुरी सांभाळून घेतील, आपली सगळी ही मागची शक्ती सगळी सद्गुरूंची सांभाळून घेईल, पण बसायपर्यंतची तर कृती आपल्याला करायला लागते. आणि एकदा हे बसल्यानंतर हे कसं सांभाळायचं आणि तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचं, तुम्हाला ह्या सागरातनं कसं बाहेर काढायचं संसारातल्या, हे ते सद्गुरूच ठरवतात असं सांगितलेलं आहे. म्हणून विशेष आत्या आदरू विवेकावरी असं सांगितलेलं आहे. आपल्या एका दत्तस्तोत्रामध्ये विवेकाचं वर्णन करताना, सद्गुरूंचं वर्णन करताना किंवा मी कोण आहे, मी साधक कसा वर्णन आपण देवाकडे शरण जाताना त्या स्तोत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे, यास्तव आता तू लवला हे मज स्वपदी रमवावे. सुंदर वर्णन केलेलं आहे हे शास्त्रकारांनी की विवेक आणि सत्संगती या दोघांच्या माध्यमातून मी तर शरण आहेच आहे, पण माझे कर्म काही असतील त्या कर्मानं मी तुमच्या जवळ येऊन सुद्धा तुमच्या कृपेला पात्र होत नसेल तर माझा विवेक आणि माझी सत्संगती अशीच कायम राहू देत, अशी त्या शक्तीला प्रार्थना केलेली आहे. गुरूंचे 3 प्रकार शास्त्रांनी सांगितलेले आहेत. ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गुरु हे 3 प्रकारचे आहेत, म्हणजे गुरु, श्रीगुरु आणि सद्गुरू. ह्याचं वर्णन करताना ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की गुरु म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने एखाद्याला सांगितली की तो त्याचा गुरु होतो. म्हणजे का हो, हा रस्ता कुठे जातो, हा जर एखाद्याने त्या विचारणाऱ्याला सांगितला तो त्याचा गुरु झाला. किंवा आपल्याला शाळेमध्ये जे शिकवतात 2 + 2 = 4 हे सांगणारे सुद्धा आपले गुरु आहेत, ह्यांना गुरु असं म्हणतात. श्रीगुरु कोणाला म्हणतात की आपल्या शक्ती आणि युक्तीने जे मार्गदर्शन करतात, म्हणजे त्या जे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीकडे त्याच्या साधनेची शक्ती असते, त्यांनी केलेल्या सगळ्या कर्मांची अनुष्ठानाची शक्ती असते, त्या शक्तीने आणि आपल्या युक्तीने जे सांगतात त्याला श्रीगुरु म्हणतात. आणि परंपरेच्या शक्तीने आलेली कृपा समोरच्याच्या शिष्याच्या प्रति प्रणित करून त्याला कृपाचे दान देतात, त्याला सद्गुरू असं म्हणतात. सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत असं सांगितलेलं आहे. तसेच शिष्यांचे सुद्धा 3 प्रकार आहेत असं सांगितलेलं आहे. पठ्ठ, घट्ट आणि मठ्ठ हे 3 प्रकार आहेत शिष्यांचे. आता आपण नेहमी ऐकतो की मी अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक महात्म्यांचे पट्ट शिष्य आहेत, हे आपण ऐकतो की नाही, हे बोलीभाषेत सुद्धा असतं की बाबा हे त्यांचे पट्ट शिष्य आहेत. तर हे 3 प्रकार आहेत शिष्यांचे सुद्धा. पहिला प्रकार मठ्ठ, दुसरा प्रकार घट्ट आणि तिसरा प्रकार आहे ते पट्ट शिष्य. तर मठ्ठ कोणाला म्हणायचं, आमच्या याच वासुदेव निवासमध्ये कवीश्वर महाराज ज्या वेळेला होते, ते माझे गुरु कवीश्वर महाराज, ते ज्या वेळेला होते त्यावेळेला आम्ही नेहमी यायचो. लहान होतो आम्ही, 12वी FY SY ग्रॅज्युएशन असं करत असलं की मग आपलं इथे येऊन बसायचं. तर त्यांच्यापाशी येऊन बसलं की अनेक लोक तिथे येऊन बसलेले असायचे. त्याच्यातला एक शिष्य जो होता सोलापूरचा होता, मी नाव नाही सांगत, नाव सांगणं उचित नाही, शास्त्राला सोडू नये, तो नेहमी म्हणायचा महाराज ते धोतर नीट वर करा. महाराज फक्त असं बघायचे आणि शांत बसून राहायचे. मग परत म्हणायचे महाराज हे उपरणं तुमचं खाली पडलंय, थोडंसं वर घ्या. तरी महाराज काही बोलायचे नाहीत. मग काही वेळेला
आंघोळीला चाललंय की महाराजांना टॉवेल गुंडाळून आंघोळीला जाताना सुद्धा आम्ही पाहिलं, ते आमचं भाग्य आहे. आम्ही त्यांना स्नान घातलेलं आहे, बाथरूममध्ये सुद्धा, कृष्णेमध्ये सुद्धा आणि गंगेमध्ये सुद्धा. तर तिथून ते पाणी घालायला गेलो की ते पडत पडत पुढे यायचे, थांबा 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 मी जाणार आहे. महाराज पाणी फार गरम आहे हो, तुमच्या अंगाला पोळेल. महाराज फक्त गप्प बसायचे. म्हणजे या शिष्याचं जे वर्णन आहे ना, त्या शास्त्रकारांनी या शिष्याचं वर्णन हे मठ्ठ शिष्य म्हणून केलेलं आहे. मग मी एके दिवशी महाराजांना विचारलं की महाराज ते तुम्हाला एवढं त्रास देतात, एवढे मध्ये मध्ये करतात, त्यांना तुम्ही सांगा की नका तुम्ही, आम्ही बघू काय ते. तर महाराज हसले आणि महाराज म्हणाले की तो त्याचं कर्म करतोय, त्याला वाटतं तो सांगतोय, बोलू दे, आपल्याला काय करायचंय. त्यांना तसं वाटतंय तर बोलू देत, आपल्याला जसं हवं आहे तसं आपण करू. एवढंच बोलून महाराज बाजूला झाले आणि महाराजांनी सांगितलं की ह्या शिष्यातल्या 3 प्रकारातला हा पहिला प्रकार आहे. त्याला मठ्ठ शिष्य म्हणजे मी गुरूंची किती जवळ आहे किंवा मी गुरूंचाच फक्त किती त्यांचा काय करतो आपण काळजी घेतो, तसा तो मी किती काळजी घेतो असं त्याला वाटायला लागतं. त्याला मठ्ठ शिष्य असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचा जो शिष्य आहे त्याला घट्ट शिष्य असं म्हणतात. घट्ट म्हणजे काय, गुरूंनी सांगितलंय ना 6 वाजता आपला सगळं बघा, बरोबर आहे नाही, फुलं पडली सगळी स्वामींच्या डोक्यावरची, म्हणून म्हटलं नाही बरोबर आहे. घट्ट शिष्य कुणाला म्हणतात की आपल्याला गुरूंनी सांगितलं, आपण दीक्षा घेतली आहे आणि गुरूंनी सांगितलं की 5 वाजता उठायचं आहे, 6 वाजता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा उठून 1 तासभर ह्याला बसायचे. ते बरोबर 4:30-5 वाजता उठतात, आपलं आंघोळ करतात, हातपाय धुतात, आसनावर बसतात, डोळे झाकतात, साधन सुरू होतं. पण साधन सुरू झाल्यावर बरोबर डोळे उघडतात 1-2-5 मिनिटाने, किती वाजले, अरे 5च मिनिट झालेत, पुन्हा डोळे झाकून बसतात. पुन्हा त्यांच्या मनामध्ये तिसरे विचार यायला लागतात, आज सकाळी जायला, काल सकाळी जायचं होतं, अमुक असं म्हणला, तमुक तसं म्हणला, माझी साधनाच काल झाली नाही, गुरुजीच आले नाहीत, पाणीच आलं नाही, दूधच आलं नाही. हे सगळे व्यावहारिक सगळे जे विचार आहेत ते यायला लागतात, त्याच्यात त्याचे 5-10 मिनिट जातात. पण गुरूंनी सांगितलेल्या शब्दावर त्याचा इतका गाढ विश्वास असतो की ते 1 तास होईपर्यंत काही का होईना रडत खडत रखडत तिथे बसतात आणि परत गुरूंना येऊन सांगतात मी रोज बसतो बरं का. साधना किती होते किंवा त्याचं प्राप्त किती झालंय हे गुरु ठरवतील, पण त्याची जी श्रद्धा आहे, प्रसंगी ते गुरुबद्दल आपल्या बाकीच्या जे शिष्य असतात त्यांना ते भांडतात की नाही नाही तू असं नाही करायला पाहिजे, गुरुकडे यायला पाहिजे, गुरुच श्रेष्ठ आहेत. हे जे सगळे प्रकारच्या मानसिकता ज्या शिष्यांच्या मनामध्ये असतात त्याला घट्ट शिष्य असं म्हणलेलं आहे. घट्ट म्हणजे तो गुरुचे चरण सोडून जात नाही कधी, गुरूंना सोडून जात नाही कधी, घट्ट धरून ठेवतो. त्याचं एक विनोदाने खूप सुंदर सांगतात की एका गुरूंनी एका शिष्याला सांगितलं म्हणे की जा रे अमुक अमुक, त्या एक शिष्य येणार होता, तो अमुक डेक्कनपाशी आलाय का बघून ये. तर त्या शिष्याने सांगितलं चरण कसं सोडू, मी इथून नाही जाणार म्हणलं महाराज. आणि लागलेच काही गुरूंपुढे पेढे बर्फी आलेली होती, गुरूंनी थोडे मुठभर पेढे त्यांच्या हातात दिले, त्यांनी ओंजळ केली, गुरूंनी थोडा हात आखडता घेतला, तर त्या शिष्य म्हणला आज्ञा कशी मोडू, द्या की लवकर. म्हणजे असे प्रकार शिष्यांचे असतात, त्याला घट्ट शिष्य असं म्हणतात असं सांगितलेलं आहे. आणि पट्ट शिष्य कुणाला म्हणायचं तर ते गुरूंनी सांगितलंय ना तेच करायचं, गुरूंच्या वचनाच्या बाहेर जायचं नाही, ही ज्याची भूमिका असते त्याला पट्ट शिष्य असं म्हणतात. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण सांगतात. त्याचं उदाहरण असं आहे की आपल्याच संप्रदायातले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे एक पट्ट शिष्य होते, त्यांना पट्ट शिष्यच म्हणतात. त्यांचं नाव आहे परमहंस परिव्राजकाचार्य नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज. आपण कधी जर वाडीला गेलेला असाल तर वाडीच्या पलीकडे औरवाड नावाचं एक छोटं गाव आहे, तिथे त्यांचं स्थान होतं ते, आणि तिथे छोटीशी दत्ताची मूर्ती पण आहे आणि ते योगिनीची तिथे स्थापना भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केलेली आहे. तर प्रसंग असा झाला की परळी वैजनाथला टेंबे स्वामी महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असेच परळी वैजनाथला गेलेले होते. वैजनाथचं दर्शन घेतलं त्यांनी, वैजनाथाचं. आणि त्यांच्याबरोबर सीतारामपंत टेंबे म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे बंधू होते. आणि वाडीतनं बाहेर पडताना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना, दीक्षित स्वामी महाराजांना
आपल्या टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलं होतं की काहीही झालं तरी तू वाडी सोडू नको, हे माझी तुला आज्ञा आहे, इथून पुढे आता वाडी सोडायची नाही. आणि हे बाहेर पडले, कारण त्यांना पुढे त्याच पिरियडमध्ये ते चालत 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 पुढे ते ह्याला पोचले, नारेश्वर ह्याला गरुडेश्वरला, आणि तिथेच नंतर त्यांनी समाधी घेतली. हा सगळा भाग पुढचा आहे सगळा. आणि या वैजनाथ परळी वैजनाथाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सीताराम टेंबेंनी काय केलं की आपल्या बंधूंना म्हणजे स्वामी महाराजांना असं विचारलं की आता एक इथे पंचकुंडात्मक यज्ञ आपल्याला आपण करणार आहोत, पुढे कुठलं तरी झरी का कुठलं तरी गाव आहे तिथे ते करणार होते पुढे 1 महिना 2 महिन्यांनी. तर म्हणले मी यांना बोलून घेतो दीक्षित स्वामी महाराजांना. आपले टेंबेस्वामी महाराज एकदम असे शांत राहिले, काही बोलले नाहीत, शून्यात बघत राहिले, कारण त्यांना माहिती होतं की त्यांनी त्यांच्या शिष्याला आज्ञा केली होती की वाडी सोडून जाऊ नको, त्याच्यामुळे ते येणार नाहीत हे त्यांना माहीत होतं. पण हे मौन राहिलं ह्यांचं, आणि मौन म्हणजे संमती असं ह्या सीताराम टेंबेंना वाटलं. म्हणून त्यांनी त्यांना एक पत्र पाठवलं की असा एक पंचकुंडात्मक यज्ञ आहे, आणि टेंबेस्वामी महाराज पण बरोबर आहेत, आम्ही आहोत सगळे ऋत्विज म्हणजे अनेक देशोदेशीचे ब्राह्मण तिथे येणार आहेत, वेदोनारायण ज्याला आपण म्हणतो, तर आपण पण ह्या कार्यक्रमाला या. आता हे पत्र त्या नरसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराजांच्या हातात पडल्यानंतर तो खत वाचलं, ते लिफाफा सगळा वाचल्यानंतर त्यांनी असा विचार केला की मला तर माझ्या गुरूंची आज्ञा आहे की वाडी सोडू नको, आणि आता सीताराम टेंबेंचं तर पत्र आलंय की असं ह्या यज्ञाला या, करायचं काय. पण ते म्हणले आता गुरुची आज्ञा आहे. ज्या अर्थी सीताराम महाराज टेंबेंनी हे आपल्याला पत्र पाठवलं त्या अर्थी त्यांनी स्वामी महाराजांची आज्ञा घेऊनच हे आपल्याला पत्र पाठवलं असणार आहे, उगाच ते असं मनानं काही करणार नाहीत. म्हणून ते त्या कार्यक्रमाला गेले तिथे त्या यज्ञाला. आणि पाहिला बरोबर टेंबेस्वामी महाराज एकदम असे रागावले, त्यांचे नेत्र म्हणजे डोळेच एकदम हे झाले, आणि म्हटले तुला वाडी सोडू नको म्हणून सांगितलं होतं ना, का आलास तू. तर ते एकदम गर्भगडीत झाले दीक्षित स्वामी महाराज. ते म्हणले अहो नाही स्वामी महाराज, चूक झाली. साष्टांग दंडवत घातला, डोळ्यातनं अश्रुपात सुरू झाला, घळा रडायला लागले दीक्षित स्वामी महाराज की माझी चूक झाली महाराज. झट दिशी तिथे सीताराम महाराज टेंबे आले, आणि त्यांनी असं सांगितलं की अहो मीच बोलवून घेतलं त्यांना की मी तुम्हाला परळी वैजनाथला विचारलं होतं की ह्या यज्ञाला मी दीक्षित स्वामींना बोलवू का, आपण काही बोलला नाहीत, मला वाटलं आपली संमती आहे म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं. म्हणाले त्यांची काही चूक नाही आहे, माझीच चूक आहे, ती मला काही शिक्षा द्यायची ती मला द्या, त्यांच्यावर रागावू नका. असं म्हणल्यानंतर मग टेंबेस्वामी महाराज हसले म्हणे, आणि मग ते यज्ञ वगैरे झाला आणि ते निघून गेले. म्हणजे मठ्ठ, घट्ट आणि पट्ट असे शिष्यांचे प्रकार असतात 3, तसे गुरूंचे प्रकार असतात 3, श्रीगुरु, गुरु, श्रीगुरु आणि सद्गुरु. म्हणून माऊलींनी असं सांगितलेलं आहे की मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. विवेक आपला जर जागृत असेल तर आपण मग कुठलंही साधन असू देत भगवंताकडे जायचे. शंकराचार्यांनी 1.25 लाख प्रकार सांगितलेले आहेत. आत्ता त्या खोलात जात नाही कारण 10 वाजायला लागलेत. 1.25 लाख प्रकार सांगितलेले आहेत. त्या 1.25 लाख प्रकारामधला नाममार्ग आहे, ध्यानमार्ग आहे, अनेक मार्ग आहेत भगवंताकडे जायचे. भक्ती मार्ग सांगितलेला आहे, 9विधा भक्ती श्रेष्ठ असे सांगितलेली आहे. पण कुठल्या मार्गाने जरी गेलं तरी प्राप्ती ही त्यांचीच आहे, तिथपर्यंतच जायचं आहे, पण निष्ठेने आणि नियमाने आपण तिथे गेलेलं पाहिजे. तर ही जी आपली सगळे हृदयस्थ जे शक्ती आहे, हृदयस्थ जे सद्गुरू आहेत, यांना जर शरण जायचं असेल तर माऊलींनी सुद्धा या आपल्या मार्गाला पंथराज असं म्हणलेलं आहे. महामार्ग आहे हा आपला जाणारा. आजच्या भाषेत बोलायचं तर एक्सप्रेस वे आहे. त्यामुळे ह्या मार्गाचा आपण अवलंबन करून आपल्या शरीरातल्या ह्या ज्या सगळ्या 16 सांधे, 72 कटड्या, कटड्या म्हणजे काय, 72 कटड्या असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. 72 कटड्या म्हणजे एखादी बिल्डिंग आपण बांधतो बघा, बिल्डर ज्या वेळेला किंवा आर्किटेक्चर ज्या वेळेला एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लँडिंग कुठं असावं हे त्याने बरोबर लिहिलेलं, म्हणजे त्याच्या प्लॅनमध्ये काढलेलं असतं. म्हणजे असा जिना आहे, जिना चढून गेला की मधला जो टप्पा असतो त्याला लँडिंग असं म्हणतात. आपण पायऱ्या चढून आल्यानंतर हा जो प्लॅटफॉर्म आहे बाहेरचा तो लँडिंग आहे. तर ह्या लँडिंग्स म्हणजे कठडे आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे हाडाचे बारीक 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 हाडाचे असे कठडे तिथे टाकलेले आहेत, बरोबर ते लँडिंग्स तिथे टाकलेले आहेत. त्याला शास्त्रकारांनी 72 कठड्या, आणि तुकाराम महाराजांनी त्याला सुद्धा 72 कठड्या असं म्हणलेलं आहे. 16 सांधे, 72 कठड्या, आणि मग ह्या 9 खिडक्या आहेत सगळ्या. आणि मग रुधिर, रुधिर म्हणजे रक्त, मांस
आणि मांस म्हणजे आपल्या सगळ्या चरबी, ज्याला आपण म्हणतो, आपलं असं असं धरलं की जे जाणवतं ही चरबी आहे, हे सगळं मांस आहे. हे मांस ह्या सगळ्याची रचना हरीने केलेली आहे, त्या परमात्म्याने केलेली आहे, त्या जगत नियंत्याने केलेली आहे. आणि मग ही शक्ती आपल्या ह्याच्यामध्ये प्रविष्ट होते. ती जेव्हा हे प्राणशक्ती कधी प्रविष्ट होते आपल्या शरीरामध्ये, हे मागे मी सांगितलेलं, आज त्याचा उहापोह करत नाही, टाळूतनं प्रवेश करते. आईच्या गर्भातनं ज्या वेळेला जीव बाहेर येतो त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती शक्ती त्या टाळूतनं आत जाते. म्हणून काही बाळाचे काही दिवस टाळू भरतात, इथे असा खड्डा पडलेला असतो म्हणून ते टाळू भरतात, असं त्याचं ते शास्त्रीय कारण आहे. आणि मग ती मात्र एक आहे, ज्या वेळेला आपल्याला ही कुडी, हे देह सोडायची ज्या वेळेला वेळ येते, परमात्म तत्व ज्या वेळेला चैतन्य आपल्या शरीरातनं बाहेर पडायला लागतं ना, त्यावेळेला मात्र त्याला ह्या ज्या नवद्वारा आहेत, ह्या नवद्वारापैकी कुठल्याही एका द्वारातनं हे जीव बाहेर जातो. हे आपलं आतलं जे चैतन्य तत्व आहे, हे जे चैतन्य आहे, ही जी शक्ती आहे, ते कुठल्याही दारातनं बाहेर जाते. मग असं कसं आहे काय? येताना तर एकाच ठिकाणाहून येते, जाताना अनेक नवद्वार आहेत, ह्या द्वारातनं कसं काय वापस जाते? तर त्यामध्ये शास्त्रकारांनी असं शास्त्रात कुलार्णव तंत्रामध्ये ह्याचं खूप सुंदर वर्णन आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या जातकाची किंवा त्या जीवाची किंवा त्या देहाची जशी कर्म असतील तशा कर्मानुसार तो देह चूज करतो, म्हणजे हे करतो देह, तो जो चैतन्य आतलं जे आहे तो चैतन्य त्या आपलं जे कर्म केलेले त्या कर्मानुसारेण, म्हणून शास्त्रांनी हेही सांगितलं की बुद्धी ही कर्मानुसारिणी, जशी जशी कर्म केली तशी तशी बुद्धी होते. म्हणून हा जीव ज्या वेळेला बाहेर सगळं आटपून जायला लागतो त्यावेळेला त्या नवद्वारापैकी आपले जर चांगली कर्म असतील, साधारण सत्पुरुष जे आहेत किंवा हे जे योगी जे आहेत, ह्यांचा जो प्राण आहे, आता ते पण मनुष्य देहामध्ये असल्यामुळे त्यांचा सुद्धा प्राण हा जातोच, प्राणोत्क्रमण होतच त्यांचं सुद्धा, पण ते सूक्ष्मामध्ये स्मृतुर्गामीचं भक्तानाम, भगवान दत्तात्रयाची किंवा आपल्या सगळ्या योगी पुरुषांची हीच मोठी ख्याती आहे की त्यांना आपण स्मरण केला गेला ते आपल्या समोर येतात. स्मृतुर्गामीचं भक्तानाम असं म्हणलेलं आहे त्यांना, भक्तांनी आठवण केली की ते समोर येतात. असे महात्मे ज्या वेळेला आपला कुडीतनं देह बाहेर काढतात, प्राण चैतन्य शक्ती जेव्हा बाहेर काढतात, ती ब्रह्मरंध्रातनं सहस्रारातून इथून बाहेर काढतात, आणि इथून आणि डोळ्यातनं जाणारी ज्यांचा प्राण जातो ते श्रेष्ठ महात्मे असतात असं शास्त्रकारांनी सांगितलं. पण आता ते आपल्या हातात नाही, जशी आपली कर्म आहेत किंवा जसे आपले पूर्व सुकृत आहेत त्याप्रमाणे तो चैतन्य शक्ती त्या द्वारातनं बाहेर जाईल. ह्याचा अर्थ मग आता ते काय त्याने पाप लागेल का, त्याने आपल्याला त्रास होईल का, असं काही नाही आहे. ह्या सगळे कर्माच्या बाबी आहेत. म्हणून कर्म चांगली ठेवून सद्गुरूंनी दिलेले जे आपल्याला कृपादान आहे त्या कृपादानाचं चीज करण्याचं काम आपण नित्यनियमानं साधना करून, रोज साधनेचा वारा घालून आपण हे नित्यनेमानं करूया. आणि आपल्या हृदयस्थ भगवंताच्या, हृदयस्थ सद्गुरूच्या चरणी विनम्रपणे आपण शरण जाऊन, आपण त्यांनाच श्रेष्ठ असं शरण जाऊन त्यांनाच विनंती करूया की माझं हे जे साधन आहे हे आपणच करून घ्या, अशी आपण त्यांना प्रार्थना करू. विठ्ठल 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 विठ्ठल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय, सद्गुरु योगीराज गुळवणी महाराज की जय, ब्रह्मश्री दत्त महाराज की जय, योग तपस्वी काका महाराज की जय, सब संतन की जय.